आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. पण असं का? यामागे लपलेलं आहे भारतीय आहारशास्त्रातलं तत्वज्ञान. निसर्ग आणि ऋतूंची आरोग्याशी सांगड घालणारं आपलं भारतीय आरोग्यशास्त्र समजून घेतलं तर सणांच्या आनंदासोबत आरोग्यही मिळेल. हिवाळा भोगी, उन्हाळा त्यागी आणि पावसाळा रोगी असं आपल्याकडे म्हटलं जातं. याचं कारण पावसाळ्यात वात, कफ, पित्त हे तिन्ही दोष टप्प्याटप्प्याने बिघडत जातात. यासाठी शास्त्राने अनेक उपचारांच्या योजना या महिन्यात केलेल्या दिसून येतात, ज्या योगे लंघन होऊन अन्नपचन हे सुलभ होतं. आषाढात पावसाचं आगमन होतं आणि कोरड्या जमिनीवर थेंब हे बरसू लागतात. जमिनीखाली साठलेली उष्णता मुक्त होऊ लागते. निसर्गातले हे बदल शरीरावरही परिणाम करतात. शरीराची स्थिती आतून कोरडेपणा आणि बाहेरून गारवा अशी होऊन जाते, ज्यामुळे शरीरात वात सर्वत्र वाढू लागतो. परिणामी शरीर आखडणं, सांधेदुखी, क्रॅम्प, गॅसेस, अपचन अशा वाताच्या समस्या वाढतात. या काळात घरोघरी तळण केलं जातं. तेलाच्या स्निग्ध गुणांनी शरीरातील वात कमी व्हायला मदत होते. म्हणूनच पापड, कुरडया, सांडगे असे पदार्थ या काळामध्ये खाल्ले जातात. गरमागरम कांदा भजी आणि पाऊस हे समीकरण तर सुपरहिट आहे. आणि आषाढात हेल्दी देखील. श्रावण म्हणजेच सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना. पाऊस ऐन भरात असतो. जमिनीतील उष्णता संपून ती गार झालेली असते आणि आता ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. वातावरणात थंडावा, उष्णता अशा बदलांमुळे सर्दी, खोकला, साथीचे रोग या काळात वाढतात. अग्नी हा मंद झालेला असतो. म्हणूनच कच्चे अन्नपदार्थ या काळात खाऊ नयेत. ते पचायला जड असतात, पण त्यातून विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. यासाठी श्रावणात भाजलेलं अन्न खाणं हे सर्वोत्तम मानलं जातं. आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, लाह्या, वाटाणे, फुटाणे, भाजलेले मक्याचे कणीस, वांग भाजून केलेलं भरीत, तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इत्यादी पदार्थ श्रावणात आवर्जून खाल्ले जातात. आता भाद्रपद म्हणजेच परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपून उष्णता वाढू लागते. परिणामी शरीरातील पित्त वाढू लागतं. शरीरात जिथे संधी मिळेल तिथे पित्ताचा प्रकोप होऊ लागतो. या काळात काही चुकीचं खाल्लं तर त्याचे तीव्र परिणाम शरीरावर होऊ शकतात. एखादा क्षुल्लक आजार अचानक गंभीर स्वरूप घेऊ शकतो. अशा अनुचित घटना घडण्यासाठी भाद्रपदात उकडलेलं अन्न जसं की उकडलेल्या शेंगा, कंदमुळे, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या इत्यादी आहारात ठेवण्यात येतात. ऋतूनुसार आजार वाढले तरीही त्या आजारांचा उपाय हे सुद्धा निसर्गच आपल्याला देत असतं. याच काळात कुरडू, टाकळा, केनी, आघाडा, भारंगी, करटुळे, गूळ, अळू अशा अनेक रानभाज्या ओळखतात. ह्या भाज्या औषधी गुणधर्मामुळे पुष्कळशा रोगांवर इलाज म्हणून सुद्धा काम करतात. यातील बहुतांश भाज्या ह्या उत्तम विषग्न आहेत, म्हणजेच शरीर डिटॉक्स करतात. आघाडीची पाने गणपतीलाही वाहली जातात. मानवाचे आरोग्य सांभाळलं जावं आणि यासाठी शास्त्राने आपापल्या संस्कृती, परंपरा, उत्सवांचा मार्ग दाखवलेला आहे. या मार्गावरून चालायचं आणि निरोगी राहायचं. एवढंच तर आपल्याला करायचं आहे. तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.